खेळामध्ये निश्चितपणे मोहित वरती आलेला पाहायला मिळतोय. आधीच्या सामन्यामध्ये पाहिलं वन हँडेड जे सामना फिरवण्याचं कारण, या फायनलमध्ये पात्र होण्याचं कारण हे मात्र कर्णधार मंदार पावशी यांचा संघाचा कर्णधार मोहितने केलं होतं. आता मात्र प्रथम गोलंदाजी पहिल्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलेला पाहायला सुंदर असं चांगलं क्षेत्ररक्षणाचा एक आपल्याला अंदाज घेताना एसटीच्या मागे असलेले खेळाडू परताना पाहायला मिळाले आणि जबरदस्त गोलंदाजी यापर्यंत आधी सुद्धा आपण मोहितची पाहिली होती, परंतु नक्की दबाव दडपण आणि आता मात्र मंदार पावशी थोडासा कान मंत्र देतील की दबाव दडपणाखाली मोहितनी गोलंदाजी नाही केली पाहिजे. अन्यथा आपण जर पाहिलं तर आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून सामना विजयासाठी प्राप्त केला होता, चांगली फलंदाजी झाली होती, त्याच प्रकारची गोलंदाजी फलंदाजी आता सुद्धा मोहितला कर्णधारपदाची भूमिका बजवावी लागणार आहे. या ठिकाणी मात्र आता पहिला चेंडू एक चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल करण्यामध्ये यश झालं, अचूक टप्प्यावरती हा चेंडू फेकण्यामध्ये यश आलं होतं आणि पहिल्या चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत मैदानामध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हा 5 षटकांचा खेळ फायनलचा थरार सुरुवात मात्र झालंय आणि पाहायचा या पूर्व सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ नाकवा वॉटर स्पोर्ट्स उलेश नाकवा यांचा संघ कितीपर्यंत बाजी मारतोय. हा दुसरा चेंडू मोहितचा यावेळी जोरदार प्रहार केले, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात असताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण झाली असेल. दुर्वेशकडे सर्वांचं आता मात्र लक्ष असणार आहे. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याला संधी दिली होती, पण तू पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र निघाली होती आणि त्यावेळी मात्र जास्त काही करू शकला नाही. आता मात्र पुन्हा एकदा जबाबदारी दिली उलेश नाकवा, आपण जर पाहिजे संघ मालक म्हणू शकता किंवा त्यांच्या जावळीच्या स्वरूपामध्ये असलेले दुर्वेश गण या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. त्या दरम्यान समोर असलेला स्ट्राईक वरती सोनू याच्या माध्यमातून सुद्धा जोरदार फटका, सीमारेषा बाहेर जाणारा फटका आजच्या या फायनल मधला पहिल्या पूर्व सत्रातला हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. आणि जवळपास मयुरेश कोळे आमच्या पण सांगतात की ह्या स्पर्धेतील फायनल मध्ये हा पहिला षटकार असेल, 53वा षटकार. नक्कीच स्पर्धा गाजलेली पाहायला मिळते, स्पर्धेने नाव लौकिक केलेलं पाहायला मिळतंय. मी नेहमी म्हणतो की या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकशे नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आपण जर उल्लेख केला होता की उलेश नाकवा यांचा संघ जर तरच्या प्रयत्नांनी फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि मोहितची एक परफेक्ट कामगिरी या दरम्यान आपण जर पाहिलं तर पंच पुन्हा एकदा नाखुश असतील. बराचसा दिशाहीन चेंडू यष्टी सोडून टाकलेला हा चेंडू, परंतु या चेंडूवरती नाखुश असल्या कारणाने अतिरिक्त एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलीत ना तर मोहित आता मात्र महागडा ठरतोय. आतापर्यंत 3 वेळा चुक्या केल्यात, 3 वेळा वाईट चेंडू फेकलात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात या 3 धावा नक्कीच ग्राह्य धरल्या जातील. आता मात्र 3 चेंडू झाले, धावसंख्या 10 वरती पोहोचले. या चौथ्या चेंडूची सांगता हा मात्र निर्धाव चेंडू निश्चितच नसणार. पुन्हा एकदा खेळण्याच्या मर्यादेच्या बाहेर असलेला चेंडू, पंच मात्र दोन्ही हात पुन्हा समांतर केले. आता मात्र ग्रह फिरले की काय, मोहित वरती दबाव दडपण आलंय की काय. आता धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच हे बघा कसं असतं की गुणलेखन करत असताना नक्कीच आपली चुकी होती, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त जे खेळाडूंचं त्यावरती लक्ष असतं ना हे मात्र केंद्रित करताना पाहायला मिळालंय. या 13 मध्ये +4 करा. आपण जर पाहिलं तर मयुरेश कोळे आमच्यापर्यंत दर्शवतात आता मात्र धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचतोय. एकेरी दुहेरी चौकार षटकाराच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक बॉलवरती धावसंख्या येणं गरजेचं असणार आहे आणि ती कामगिरी मात्र निश्चितपणे सोनू आणि दुर्वेश गण या मैदानामध्ये बजावताना पाहायला मिळतात. आधीच्या आपण 3 सामन्यात जर पाहिले जतेश शारंगनी चांगली कामगिरी केली होती, स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र एक जिद्दीने थोडासा लेट येताना पाहायला मिळतो. तरी धावसंख्येमध्ये आपल्याला पाहिलं ना तर इतकासा फरक जाणवत नाहीये. सोनू मात्र काम चांगल्या पद्धतीने पार पडतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये 17 धावसंख्या झालंय. अजूनही एक चेंडू मैदानामध्ये मोहितचा येणं बाकी असेल आणि हा चेंडू काय लिहून ठेवलंय या 6व्या चेंडूवरती. या चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठा फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हातात ना निसटलाय, चेंडूने सीमा रेषा गाठले आणि पंच सुद्धा आमच्यावरती दर्शवतायत की 6व्या चेंडूवरती 6 धावात आल्यात. 6 चेंडूंचा ठिकाणी खेळ संपलाय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर जवळपास 23 धावा, सर्वात महागडं षटक म्हणून मोहितचं ओळखलं जाईल असं षटक या फायनलच्या फेरीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र उलेश नाकवा यांचा संघ, नाकवा वॉटर स्पोर्ट्सचा संघ मात्र खुश असेल, सोनूवरती खुश असेल. सोनूने आतापर्यंत तब्बल 2 षटकार एक चौकाराच्या माध्यमातून खेळी करताना पाहायला मिळालाय आणि त्याची साथ मात्र आता दुर्वेश गण देताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज कोण असेल? दीपक बोभाटे.
नवीन गोलंदाज दीपक बोबाटे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल दीपकचं सुद्धा, कारण दीपकने आतापर्यंत जी कामगिरी केली ना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच गोलंदाजीचा आपण नमुना पेश करण्यासारखं झालं आणि प्रामुख्याने गोलंदाजाचं एक उदाहरण देणं झालं तर दीपक बोबाटेकडे पाहणं सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपण म्हणता येईल, कारण खरंच कौतुकास्पद कामगिरी करण्यामध्ये नेहमीच यश आलेलं त्याला पाहायला मिळतंय. आता मात्र पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. आता मात्र मोहित थोडासा मागडा नक्कीच ठरला असेल, पण त्याची कमबॅक करणं, चेंडू निगेटिव्ह काढणं, चेंडू डॉट पद्धतीमध्ये काढलं, विकेट काढणं, ही जोडी तोडणं, ही जबाबदारी आता दीपक बोबाटेवरती असणार आहे. पहिला चेंडू दीपकचा स्ट्राईक वरती. दुर्वेश नक्की चेंडूला ओळखलं. गॅप शॉटचा वापर करत असताना दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडूला ढकललं होतं, परंतु फील्ड करण्यामध्ये माहीर असलेले विराट स्पोर्ट्सचे हे दोन्ही क्षेत्ररक्षक चांगली मेहनत घेत आहेत, चेंडू अडवतायत आणि फक्त एकच धाव देतात. त्या ठिकाणी 3 धावा डिफेन्स केलेल्या पाहायला मिळतात. खरंच कौतुक करावं लागेल. या ठिकाणी प्रत्येक एक चेंडूसाठी, प्रत्येक धावेसाठी मेहनत घ्यावी लागेल. या ठिकाणी दीपक बोबाटेची गोलंदाजी, ॲक्युरेसी, टप्प्यावरती केलेलं नियंत्रण, गतीवरती केलेलं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच पाहिल्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला फलंदाज दुर्वेशला, चेंडू ओळखता आला, एक धाव नक्की स्ट्राईक रोटेट झाली आणि सोनू एक मोठा खेळाडू, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळू सोनूच्या बॅटमधनं हा एकदा पुन्हा येतोय. आता स्वतः वैयक्तिक खेळीतील तिसरा षटकार, मोठा फटका, माफ करा चौकार. 4 धावा. नक्कीच चौकार जरी पाहिलात ना तरी 2 षटकार 2 चौकारांच्या माध्यमातून सोनू आतापर्यंत चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या आणि 23 धावांचा आपण जर विचार केलात ना, सोनूनी मेहनत घेतली होती आणि मेहनतीचं फळ मात्र सोनूला यशस्वीरित्या 23 धावांसाठी आपण पाहिलं होतं. खरंच कौतुक करावं लागेल सोनूचं. या ठिकाणी जितेशवरती दबाव दडपण नक्कीच येण्याचं कारण असेल की सोनू जोवर खेळतोय मैदानामध्ये एक चांगली धावसंख्या निश्चितच होणार. नक्कीच फ्री माइंड नंतर जितेश खेळू शकतोय, ही मात्र समीकरण स्ट्रॅटेजी आता मात्र मैदानामध्ये सक्सेसफुल होताना पाहायला मिळतंय. यावेळी मात्र थोडासा फटक्यामध्ये ताकद कमी पडताना आपल्याला पाहायला मिळाली आणि या ठिकाणी मात्र सोनू थोडासा नाखुश होऊन, फटक्यामध्ये जोर मात्र चांगला होता, कनेक्शन चांगलं होतं, परंतु सीमारेषा गाठणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि निश्चित याच्या मोबदला पाहायला गेलं तर दीपक बोबाटेला ही पहिली विकेट, एक पहिला हादरा नाका वॉटर स्पोर्ट्स संघाला मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल दीपकचं, ज्या वेळी कामगिरी करण्यासाठी कर्णधारांनी जबाबदारी दिले. हॅलो हॅलो यतेश शारंग मैदाना हॅलो जतेश शारंग मात्र आता मैदानामध्ये आलाय आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं ना तर जतेशची आता मात्र विकेट, ज्या ठिकाणी सोनूची विकेट मिळवून देण्यामध्ये दीपक बोबाटेला यश आलं होतं, त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच प्रकारचा टप्पा आणि जितेशला खेळण्यासाठी कठीण असणारी गोलंदाजी आता मात्र दीपकला करून द्यावी लागेल. कारण मोहित ज्यांनी यष्टीच्या मागे असताना सूत्र हळवली होती, याच्या आधी आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती, फलंदाजी करून विरा वॉटर स्पोर्ट्स या संघाला फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता. आता मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाला. ते दबाव दडपण मात्र दीपकनी घेतलं नाही. आपली मात्र गोलंदाजी, आपल्या माध्यमातून आलेले 6 चेंडू हे निगेटिव्ह पद्धतीने फेकणार, ते चांगल्या पद्धतीने मी ट्रॅव्हल करणार, कोणतीही चूक करणार नाही. आणि नक्कीच आपण जर पाहिलं ना तर दबाव दडपणाखाली कोणतीही गोलंदाजी दीपकनी केलेली नाही आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. हा दीपकचा चौथा चेंडू असणार आहे आणि या चौथ्या चेंडूवरती सुद्धा आपण जर पाहिलं तर चेंडू निर्धाव गेलाय. पंचांचा इशारा सुद्धा आमच्यापर्यंत येतोय की हा चेंडू निर्धाव गेल्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ मात्र होत नाही आहे. 125वा हा तब्बल निर्धाव चेंडू आपल्याला या स्पर्धेतील पाहायला मिळतोय, पहिल्यातील पाहायला मिळतोय, या फायनल डे मधले पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. दीपक बोबाटे पुढील चेंडूकडे वाटचाल करत असताना चेंडू नंबर 5 पुन्हा एकदा खेळण्यासाठी जितेश सारंग. यावेळी मोहितला मात्र चेंडू मिळाला नाही. 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. अतिरिक्त एक धावेची वाढ झाल्यानंतर मयुरेश जिकुळे आमच्यापर्यंत पोहोचत आहेत की 29 धावा 29 रन्स या पूर्व सत्रामध्ये, या पहिल्या इनिंग मध्ये पूर्ण झाल्या. या 5व्या चेंडूवरती आपण म्हणू शकतोय अंतिम चेंडू 1 टू गोसा हा चेंडू. विकेटची अजूनही आवश्यकता, विकेटसाठी दीपक बोबाटेला आमंत्रित केलं होतं. विकेट मिळवून देण्यासाठी दीपकची गोलंदाजी म्हणून प्रामुख्याने आपण पाहतो. पाहायचा अंतिम एक चेंडूवरती विकेट मिळवून देणार का की जतेश सरंग मोठा फटका खेचण्यामध्ये यश येणार. ज्या ठिकाणी धावसंख्या 29 आहे, 29 मध्ये किती प्लस होणार या अंतिम चेंडूवरती.
यावेळी मात्र चुकी झाले आणि पंच मात्र दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर केले. सांगतात की एक्स्ट्रा धाव या गुणलेखनामध्ये नक्कीच ऍड केली जाईल. वाईटची धाव ही ऍड केली जाईल आणि ज्या ठिकाणी 29 प्लस वाईटची एक धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावसंख्या आतापर्यंत मैदानामध्ये झाले. अजूनही एक चेंडू फेकण्यासाठी स्ट्रगल करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. दीपक बोबाडेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जतेश दीपक ही रायव्हरली आपल्याला पाहायला मिळणार आहे या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय. जतेशला सुद्धा माहिती होतं की दीपक बोबाडीची गोलंदाजी ही मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने चालताना आपल्याला पाहायला मिळाली आणि 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये 31 धावा, उर्वरित 18 चेंडूंमध्ये नाकवा वॉटर स्पोर्ट्स आणि त्याचे हे दोन्ही खेळाडू जतेश सारंग आणि दुर्वेश गण कितीपर्यंत मजल मारतील, किती धावांचं लक्ष ठेवतील आपल्याला पाहायचं आहे. या फर्स्ट इनिंग मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू 31 धावा. तिसरा गोलंदाज निश्चितपणे प्रामुख्याने मंदार पावशे कोणत्या हातामध्ये मयुरेश गोलंदाजी देतील, कोणत्यावरती विश्वास ठेवतील आणि विश्वास सार्थ करण्यासाठी ती जबाबदारी, तो आत्मविश्वास कोणत्या गोलंदाजामध्ये असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. तिसरा गोलंदाज प्रामुख्याने अजय, या संघातील अजय नावाने प्रसिद्ध, ज्याने आधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. विरा स्पोर्ट्स याला फायनल मध्ये पोहोचवण्यामध्ये फक्त 6 धावांचं योगदान दिलं. ती 6 धावांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा ह्या षटकामध्ये करावी लागेल. दुर्वेश गणला जागच्या जागी आपल्याला ठेवावं लागेल. मोहितची 23 धावांचं जे षटक होतं ते आपल्याला कमबॅक मध्ये आणावं लागेल. आतापर्यंत पाहिलं तर खरं दीपक बोबाड्याचं कौतुक करावं लागेल. एक चौकार मारून सुद्धा फक्त 8 धावांचं षटक गेलंय. नक्की दीपकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिले तर स्वतः खेळाडू बाहेर पडलाय. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवतोय. नक्कीच बॅटची कट घेऊन चेंडू माझ्या यष्टिरक्षकांनी झेल पकडलाय हे दर्शवतोय आणि दुर्वेश गण आता मात्र मैदानाच्या बाहेर आला असं म्हणू शकतो. नक्कीच त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र भूषण भगत बीबी मैदानामध्ये आता मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या सुद्धा खेळाडूची आपण खासियत पाहिलीत ना, हा सुद्धा खेळाडू मोठ्या फटक्यांकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळालाय. खरंच कौतुक करावं लागेल. ज्या वेळी भूषणची गरज पडली नाको वॉटर स्पोर्ट्स संघासाठी त्यावेळी चांगली कामगिरी केली. एका टायमाला असं वाटत होतं उल्लेश नाकवा यांच्या आपल्या संघाकडनं अपेक्षा होती की मैदानामध्ये फायनल जिंकावी, परंतु धावसंख्या इतकी झाली होती. परंतु जतेश सारंगची बॉलिंग आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी केलेले परिश्रम मैदानामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि आज त्यांचा संघ फायनल मध्ये आज प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. असे हे दोन्ही संघ नक्कीच मेहनत करून आतापर्यंत इथं पोहोचलेत. सर्वांचं आता माझं लक्ष असणार आहे एक स्टेप आपण मागे आहात. नक्कीच फायनलचा थरार घडताना आपल्याला पाहायला मिळतोय, खेळताना पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक कोण जिंकणार त्यासाठी चाललेली मेहनत, खणखणीत फटका बीबीच्या माध्यमातून, भूषण भगतच्या माध्यमातून आलेला, आरपार गेलेला हा चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच कौतुक करायला लागेल. 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूमध्ये विकेट गेल्यानंतर भूषणला मात्र सांगून पाठवलं होतं की शेवटपर्यंत खेळायचं आहे, धावसंख्या मोठी करायची आहे. परंतु भूषणने चेंडूला ओळखलं, आपला अनोखा शॉट खेळून दाखवलं आणि त्या शॉट वरती तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 4 धावांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू फुलटॉस होता. भूषण हा तुम्ही चेंडू मिस करू शकत नाही. या चेंडूवरती तुम्हाला फुलटॉल वसूल करणं गरजेचं होतं. षटकार जवळ आहे. चेंडू बॅट वरती जरी आला असताना तरी सीमारेषा गाठली असती, कारण असे चेंडू वारंवार मिळत नाही. कारण ह्या चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती क्रिकेटमध्ये जसा हुकमाचा एक्का जसा टाकला जातो, डाव आपला घेतला जातो, त्याच प्रकारे फुलटॉसचा चेंडू म्हणजे क्रिकेट मधला एक आपल्यासाठी टाकलेला चेंडू म्हणून ओळखला जातो. चला ठीक आहे, चेंडू मिस झालाय. अजून बरेचसे चेंडू खेळायला मिळणार आहेत. 3 चेंडूची सांगता झाली. तिसऱ्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय घडतंय. यावेळी मात्र चांगला चेंडू टाकलाय. मोहित मात्र खुश झालाय. मोहितला माहित आहे भूषणची खेळी आता मात्र संपुष्टात येणार आहे. कोणतीही चूक केली नाही आहे. राष्ट्रीय प्रेक्षकांनी ही झेल पकडली आणि आता मात्र भूषण भगत उर्फ बीबी या मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील 9वी विकेट म्हणजे 90 खेळाडू आता पण त्या स्पर्धेमध्ये बाद झालेत. प्रत्येक संघातील आपण जर पाहिलं तर खेळाडूंनी चांगली मेहनत केली आणि विकेट काढण्यामागचं सर्व श्रेय हे आपण गोलंदाजांना मिळून देऊ शकतो. आणि खरंच चांगली गोलंदाजी या मैदानाच्या माध्यमातून चाललंय. नवीन फलंदाज प्रीतम. भूषणची विकेट नक्कीच आपण जर पाहिली तर एक महत्वाची विकेट होती, कारण जतेश सारंगकडे आपण जर पाहिलं त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि यशस्वी सुद्धा झालाय. कारण कानमंत्र आपण जर पाहिलं ना तर मंदार पावशे आपण
मंदार पावशेंचं आपण जर पाहिलं तर ज्यावेळी गोलंदाजी तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित करायचं होतं, सर्वांचा विचार विनिमय घेतलं, सर्वांच्या तोंडातनं एकच नाव आलं, या तिसऱ्या षटकासाठी आपण अजयवरती विश्वास ठेवू शकतो आणि हा विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे. मंदार पावशेंचा हा विश्वास आणि अजयकडे दिलेली ही गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलीत ना, यशस्वी ठरलंय. 4 चेंडू झाले, 4 चेंडू मध्ये 2 विकेट आणि फक्त 4 धावा. हा अजयचा 5वा चेंडू असणार आहे आणि हाही चेंडू जोरदार अपील, पंचांनी या अपीलला उचलून धरलंय. पंच सांगतायत की अजय उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, LBWच्या स्वरूपामध्ये नक्कीच. प्रीतमला मात्र आता माघारी परतवायला लागणार आहे. आता मात्र दिनेश नाखवा ज्याने अप्रतिम गोलंदाजी केले, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले, अप्रतिम यष्टिरक्षक केले, आता मात्र भूमिका करावी लागेल फलंदाजीची. उलेशी नाखवा यांच्याकडे लक्ष असेल कारण ते फलंदाजी चांगले करतात. आता मागं का राहिले असतील कारण शतक बरेचसे अजून बाकी आहेत, चेंडू खेळायला मिळणार आहेत, परंतु दिनेश नाखवांवरती विश्वास ठेवलाय कारण प्रीतमने तितकी चांगली कामगिरी केली नाही. दिनेश नाखवा यांच्याकडे आपण जर शरीरदृष्टी जर पाहिली, 1 ते 2 चेंडू बॅटवरती आले ना तर नक्की सीमारेषा बाहेर पोहोचवू शकतात, मारू शकतात, आपल्या संघाला चांगला फायटिंग स्कोर निर्माण करून देऊ शकतात, हे निश्चितपणे त्यांना माहिती आहे. आणि तीच कामगिरी पार पाडण्यासाठी दिनेश नाखवांवरती संधी आले. जितेश आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये शेवटपर्यंत जर टिकली ना तर प्रामुख्याने निश्चितपणे मी सांगेन की 50 ते 55 प्लस धावसंख्या निश्चित ही जोडी करू शकते. अशी कामगिरी याच्या आधी सुद्धा जितेशनी पार पाडलंय आणि ह्या पुढे सुद्धा पार पाडताना पाहायला मिळतील. यापुढे पाहायचं अंतिम चेंडू अजयचा. अजयने आतापर्यंत फक्त 5 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात. जो विश्वास ठेवला होता, तिसरं षटक महत्त्वपूर्ण पार पाडायचं होतं, ते यशस्वीरित्या पार होईल का या अंतिम चेंडूकडं. या अंतिम चेंडू मैदानामध्ये पडल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे. दिनेश नाखवा आता मात्र स्ट्राईक वरती असतील. चला अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील अजयचा. चांगला असा चेंडू, नक्की चेंडू निर्धाव मात्र गेल्या नाही. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि एकाही धावेने यावरती मात्र संतुष्ट असतील कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की चेंडू निर्धाव जाण्यापेक्षा एकेरी दुहेरी धाव जर आली तर नक्कीच काही नसल्यापेक्षा 1 धाव कितीही पटीने चांगली आणि एका धावाची किंमत ही फायनलच्या फेरीमध्ये किती महत्वाची आहे हे मात्र दिनेश नाखवांना माहिती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते 36 धावा. मोहित यांचं मात्र आता समीकरण चेंज झाले असेल, स्ट्रॅटेजी चेंज केली असेल. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या, आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचं मात्र कारण आपण म्हणू शकतो दीपक बोबाडेची गोलंदाजी. ज्यावेळी 23 धावा होत्या, फक्त 8 धावा दिल्या, 1 विकेट घेतली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल गोलंदाजी करण्यासाठी अजयकडे दिलं. अजयनी एक अप्रतिम गोलंदाजी केली, फक्त 5 धावा आणि 3 विकेट. अजयसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमबॅक करणारी गोलंदाजी, स्पर्धेमध्ये टिकून ठेवणारी गोलंदाजी ही अजय आणि दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आणि पुन्हा एकदा नो डाऊट या संघाचा प्रामुख्याने गोलंदाज, प्रॉपर गोलंदाज, ॲक्युरेसी असलेला गोलंदाज मैदानामध्ये दीपक बोबाटे पुन्हा एकदा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सर्वांचं लक्ष असेल की समोर असे दिनेश नाखवा काय करेल. माझ्या मते तरी दिनेश नाखवा यांच्या मनामध्ये चाललं असं की जितेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणायचं, पण तो शक्य ते झालेलं नाही आहे. अजयच्या गोलंदाजीवरती आपण जर पाहिलं तर पूर्ण षटक हा जितेश जो फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, नाखवा वॉटर स्पोर्टच्या संघाला फायनलच्या फेरीपर्यंत पोहोचून देणारा हा खेळाडू नॉन स्ट्राईक वरती राहिलाय. ही मात्र थोडीशी दुःखद बातमी असेल. आता मात्र दिनेश नाखवा चूक करणार नाही, चेंडू निर्धाव जाणार नाही, ही मात्र पूर्ण संघाची जबाबदारी असणार आहे, संघाकडे अपेक्षा असणार आहे. दिनेश नाखवा काय करणार जर तरचा हा प्रश्न पाहायचा. दीपक बोबाडेचा हा पहिला चेंडू दिनेश नाखवासाठी. चला सुरुवात करायची. दीपक, पहिला चेंडू दिनेश साठी. नक्की दिनेशनी म्हटल्याप्रमाणे चेंडूला ओळखलं, चेंडूला भिरकावून दिलं. आता मात्र माहिती असेल चेंडू मध्ये कितीही ताकद असली, षटकार चौकार गेला तर ठीक, परंतु धाव घ्यायची ती एकच घ्यायची आणि स्ट्राईक वरती जतेश सारंगला आणून ठेवायचं. कारण जतेशच्या बॅटमधना आरामात आत्तापासून जरी विचार केलात ना, त्याच्या बॅटिंगचा पण विचार जर केलात ना, विचार केलात ना तर निश्चितपणे जतेश मोठे फटके मारू शकतो. मी प्रामुख्याने सर्व दोन्ही संघांना विनंती करतोय की मॅच आपण फास्ट करायची आहे. जसं टीम मीटिंग घेऊन देऊ नका, कारण आपण 20 मिनिटाचा टायमिंग लावलाय. 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं झाली नाहीत तर आपल्याला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 5व्या षटकामध्ये. दीपक बोबाडे, ही तुमच्यासाठी सूचना आहे. तुम्हाला हे षटक संपवायचं आहे. 20 मिनिटं नाही व्हायच्या आधी संपव षटक आपल्याला आहे. यावेळी मात्र
सतेशनी विचार केला की आपल्या उजव्या हाताने षटकार जर जात नाही, डावखुऱ्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नेहमी म्हणतात ना, तर ज्यावेळी आपल्या बॅटवरती बॉल येत असेल, नक्कीच जर षटकार जात असेल, आपली जी प्रामुख्याने खेळ आहे, आपण राईटी आहात, आपण उजवी आहात, त्या खेळीचाच अवलंब करा. निश्चितपणे आपण जर यावेळी मात्र जतेशला फसवण्याचं काम दीपक बोबाटेने केलंय. निश्चितपणे धावसंख्येचा आपण जर विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 38 धावा आणि 38 धावांमध्ये जितेशची खेळी इथं मात्र संपुष्टात आले. जितेशच्या मनामध्ये असेल आता मात्र मैदानामध्ये कोण येणार, कारण त्याच्या बॅटमधनं आपण जर पाहिले तर आतापर्यंत चांगली अशी खेळी नाही. सोनूची आपण जर खेळी केली बघितली तर 21 धावांची खेळी सोनूनी चांगल्या पद्धतीने पार पडली होती. कोण आलाय? आलाय फुसका मार, झुकेगा नाही साला. पुष्पराज उंदिरे, मागच्या मॅच मध्ये एक चेंडू आणि षटकार लगावणारा खेळाडू पुष्पराज उंदिरे. फुसका मार. नक्कीच आपण जर पाहिलं ना तर प्रत्येकाला अनोखी अशी नाव आहेत, परंतु लाईव्हच्या माध्यमातून आपण ती पुकारू शकत नाही. एक स्पर्धा आहे, एक मैत्रीची स्पर्धा आहे. नक्कीच म्हटल्याप्रमाणे वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहिरं हे निश्चितपणेच गाजणार आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना, एक अनोखी स्पर्धा पर्व पहिले. आणि जे खेळाडू या वर्षभर खेळत नसतील किंवा त्यांना आवड भरपूर आहे पण कामात जे वेळ मिळत नाही, त्या सुद्धा खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि अप्रतिम स्पर्धा. बुकाई सर, आपण अनेकशा स्पर्धेमध्ये आपण पाहतो, परंतु निश्चितपणे ना प्रत्येकाला संधी मिळत नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून लहान असो वा मोठा असो, 40+ असो वा अंडर 19 असो, प्रत्येकाने खेळ बहारदार केलाय, प्रत्येकाने नाव लौकिक केलंय. परंतु दिनेशजी नाकवा या ठिकाणी मात्र शेवटपर्यंत लढत देणार हे मात्र कुठेतरी पाहायला मिळते. आता मात्र पुष्पराज आता मात्र स्ट्राईक वरती असेल. बुकारी सर म्हटल्याप्रमाणे आता मात्र ज्या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठे फटके तुम्ही लगावलेले आहेत, पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावी लागेल. चेंडूला ओळखावं लागेल, चेंडूला भिरकवून द्यावं लागेल. चेंडू निर्धाव जाऊन चालणार नाही, चेंडू आपल्याला हुकवून चालणार नाही. एकेरी असून द्या, दुहेरी असून द्या, प्रत्येक चेंडूवरती धावा याव्या लागतील. फायनलचा सामना आहे. जरी आपण नंबर पात्र झाला असाल तरी सुद्धा प्रथम क्रमांक कोण, द्वितीय क्रमांक कोण यांची मात्र चर्चा होणार. आजच्या दिवसामध्ये तुम्ही हरलात की आम्ही जिंकलो याची रात्रभर चर्चा होणार. त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार. एका साईडला मंदार पावशे यांचा संघ आज जबरदस्त कामगिरी केले, तर फलंदाजी करणारा नाकवा वॉटर स्पोर्ट काय मेहनत करून या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत पोहोचलाय. जबरदस्त कामगिरी या दोन्ही संघांची. दीपक बोबाडेचं हे षटक हे अप्रतिम षटक म्हणून ओळखलं जाईल. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये बोबाट्यांनी फक्त 2 धावा दिल्या. एकूण फक्त 10 धावांचं षटक आणि मोठ्या बळी 2 धावा. एकूण धावसंख्या पाहिजे तर 38 धावा. अजूनही 6 चेंडू आपल्याला खेळायला मिळणार आहेत. दिनेश नाकवांच्या मनामध्ये आता मात्र समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली लढत. जतेश सरांच्या विकेट नंतर थोडासा मयुरेश गेम शांत झालेला पाहायला मिळतोय, स्लो झालेला पाहायला मिळतोय. परंतु बघा फायनल सामना आहे, ज्या 11 खेळाडूंची निवड नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघामध्ये झालेली आहे. प्रत्येकाने मेहनत जर घेतलीत आणि जर तरच आपण सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकता. चला आपण सामन्याकडे वळूया. या ठिकाणी दिनेशजी नाकवा यांच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. या संघाचा आपण जर विचार केलात ना, दिनेश नाकवांकडे सुद्धा एक पॉवर आहे. अक्षी साखर प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची अप्रतिम खेळी आपण पाहिलेली आहेत आणि निश्चितपणे या संघाच्या माध्यमातून स्वतःचा संघ आहे, स्वतः मालकीचा संघ आहे आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलायची ही जिद्द मात्र या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी, प्रयत्न चालू आहे. प्रयत्नातून यश मिळो न मिळो 100% योगदान हे माझ्या माध्यमातून देणार ही दिनेश नाकवा यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती सुद्धा
या दुसऱ्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या कारणाने ही 1 धाव आले. 2 चेंडू आणि 1 धावा. सर्वांचं लक्ष नवीन गोलंदाज कौस्तुभकडे असणार आहे. हे शेवटचे 4 चेंडू आतापर्यंत धावसंख्या झालेली पाहायला मिळते 39 मध्ये शेवटच्या 4 चेंडूमध्ये कितीची भर पडणार हे मात्र पाहायचं आहे. तिसरा चेंडू दिनेश नाकवासाठी. यावेळी बॅटच्या चेंडू खालना जाताना पाहायला मिळाला. बॅटच्या चेंडू खालना गेला, फक्त फलंदाज पाहत बसला. गोलंदाज कौस्तुभ आणि यष्टीच्या मागे असणारा मोहित कर्णधार यांनी मात्र चांगली कामगिरी केली. नक्कीच दिनेश नाकवाने हे चेंडूला ओळखायचं आहे. एक एक चेंडू हातातना निष्ठत चाललाय, त्याप्रमाणे आपल्या फायनल हातातना निष्ठत जाईल की काय हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. अजून 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तरी सामन्यामध्ये चित्र बदलू शकतं. आता मात्र हे जाणलंय, स्ट्राईक रोटेट केलंय आणि स्ट्राईक वरती आणलंय पुष्पराज. नक्कीच म्हटल्याप्रमाणे फुसका बार म्हणून ओळखलं जातं, परंतु यावेळी जर आपण षटकार मारलात ना तर नक्कीच फुसका बार आहे की पॉवरफुल शॉट आहे हे मात्र आपण दाखवून देऊ शकता. पाहायचंय उर्वरित 2 चेंडू, या 2 चेंडूवरती काय घडेल. चांगला असा फटका नक्कीच सजवलाय. यावेळी सुद्धा एकच धावेवरती समाधान मानणार का. निश्चितपणे दोन्ही खेळाडूंनी ताणमेळ आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय. कोणती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दिनेशजी नाकवा विनंती करतो ती कॅप घ्या तिथनं आणि आपण पार्टी ठेवा, कारण थर्ड अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलो. अंतिम चेंडू आहे. यावेळी सुद्धा चांगला प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण झाली. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी निश्चितच प्रयत्न करणार. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. मोहित मात्र आता एसटीच्या समोर असेल आणि या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट सादर करत असताना ही दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये दिनेश नाकवा आता मात्र विकेट होताना पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला 42 धावा. 42 धावा आणि नक्कीच कंपल्सरी चेसिंगच्या नियमाने 43 धावांची गरज असणार आहे या मात्र सामना जिंकण्यासाठी. नॉट बॅड. सतीश सारंग विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की 40 तरी धावा होतील की नाही होतील, पण प्रत्येक खेळाडूंची मेहनत, 11 खेळाडूंची मेहनत, जिद्द आपल्याला पाहायला मिळाली आणि जवळपास 42 धावांचं लक्ष्य गाठण्यामध्ये या फर्स्ट इनिंगमध्ये दिनेश नाकवा आणि त्यांचा पूर्ण संघ, उलेश नाकवा आणि त्यांचा पूर्ण संघ या मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 30 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. आता मात्र उलेश नाकवा संघाला जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल आणि तरच आपण सामन्यामध्ये विजय होऊ शकता. अन्यथा त्यांचा कर्णधार मोहित आपण जर पाहिलं तर अतिशय फॉर्म मध्ये आहे. तो नक्कीच हा सामना या 43 धावा 3 ते 4 षटकामध्ये सामना विजय करून देऊ शकतो. पाहायचं आहे उत्तर सत्रामध्ये. आता मात्र आवाज होईल बदल. नक्की सर्वांचे आपले लाडके शेरोशाहीचे बादशाह सुरकोलीचा उलंद आवाज अक्षय बुखारी सर या ठिकाणी जॉईंट होतील. धन्यवाद. धन्यवाद. अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त सम्मानीय आदरणीय जय जी टेकेकर सर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहले और इस प्रतियोगिता में हमारे मित्र प्रदीप हाले, राज हाले और उसी साथों साथ हमारे भोसले वॉरियर्स के संगमालक नीरज जी भोसले, उनके मैनेजर रमेश हाले, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए तो नाखवा वाटर स्पोर्ट्स साखर टीम ने 42 रन बनाए और 43 रनों का टारगेट सेट किया, जिसमें सोनू बंदरी की शानदार बल्लेबाजी 21 रनों का योगदान दिया है. इस प्रतियोगिता में 30 गेंदें और जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता है. नानू को चिमनी पाव चाहिए. अजय चौलकर. नाना और अप्पू की A1 जोड़ी मैदान पर हमें नजर आ रही है. उनका भी स्वागत है नाना और अप्पू. नाना और अप्पू की A1 जोड़ी आज इस मैदान पर मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत है. वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 पर्व पहले और इस प्रतियोगिता में नित्यानंद जी बुकवार, राजेश जी वाड़कर, दीपिकेश कोहली, कुलदीप पेरेकर, पारस वर्सोलकर, सुशांत पोसने, हर्षल तांडेल, सत्यजीत हाले, अशिकेत बुकवार, सुजल कोंडे,
तेजस साखरकर, ऋतिक पाटिल, दश भगत बदक और सुजल खमीस मुंगल्या, किडक्या मुंगल्या। तीस गेंदें जीतने के लिए 43 रनों की जरूरत। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। ग्रैंड फिनाले वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग सीजन फर्स्ट चैंपियन बनने के लिए दोनों टीम यहां पर संघर्ष करते हुए, एक तरफ है वीरा वाटर स्पोर्ट्स संगमालक मंदार जी पाउशे और एक तरफ है नाखवा वाटर स्पोर्ट्स हुलेची नाखवा। मुंगल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन या। सुजल खमीस मुंगल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन या। सलामी की जोड़ी मैदान पर, पेयर जोड़ी यहाँ पर वीरा वाटर स्पोर्ट्स टीम की तरफ से मोहित जबरी और उनका साथ देते हुए तुषार कुलाबकर गेंदबाजी के लिए जते सारंग। चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात फायनल मॅच साठी। कोण जिंकणार कोण हरणार यासाठी होणारी ही लढत वीरा वॉटर स्पोर्ट्स विरोधात आपण पाहतोय नाकवा वॉटर स्पोर्ट्स। तिन्ही पंचांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। मुंगल्या पाणी घेऊन या लगेच। नानू झुकेगा नहीं साला आणि 90 लगा के आला। बियर पीता है। चलो गेम इज ऑन। पहली गेंद मोहित जबरी के बल्ले से यह आसमानी टोला गरजता हुआ बल्ला करता हुआ हल्ला। गिली गिली अंबा खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा। षटकार। पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत की है जते सारंग जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार करते हुए हिट करने में कामयाब। फिर से एक बार अड़बली से खेलने का प्रयास, इस बार अक्रॉस द लाइन। बैक ऑफ लेन की गेंद थी, बल्लेबाज गेंद को रीड नहीं कर पाए। इसके पहले की गेंद सामने थी और सामने बल्ले से उसे आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया। छक्के के साथ शुरुआत की, दूसरी गेंद पर डॉट आते हुए अच्छी शुरुआत यहां पर। गेंदबाज अगर देखा जाए जतेश सारंग, कमाल की गेंदबाजी। ओहो फिर से एक बार सटीक यॉर्कर, ना अस्त्र ना शस्त्र, ये था क्रिकेट का ब्रह्मास्त्र। और इस गेंद के ऊपर एक रन सिंगल प्राप्त होते हुए घोषित एरिया में एक रन के साथ स्कोर जा पहुंचे साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए। शॉर्ट गेंद हवा में खेलने की कोशिश, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में। हमारे गुणलेखक नानू गुणलेखक के काम को सरे अंजाम देते हुए उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। 8 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस पहला और प्रगति पर। 4 गेंदे 8 रन। ओहो फिर से एक बार फ्लाइंग स्वीप खेलने की कोशिश की थी, ऑफ स्टंप के काफी बाहर निकल गए। शानदार गेंदबाजी, एक छक्का आने के बाद कम बैक करते हुए गेंदबाज नाकवा वाटर स्पोर्ट्स के खिलाड़ी गेंदबाज जतेश सारंग। 5 गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर, 8 रन नानू हमें बतलाते हुए। फुल टॉस गेंद और जरूर यहां पर फुल टॉल वसूल करने की कोशिश पर गेंद जाएगी डिक्लेयर। 1 रन स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 9 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 43 रन का पीछा करना है और यहां पर 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
जो रन रेट है वीरा वाटर स्पोर्ट्स के लिए वो जरूर वहां पर प्राप्त करते हुए मंदार पावशे पुरस्कृत अगर देखा जाए तो वीरा वाटर स्पोर्ट्स टीम यहां पर फाइनल के किताब में संघर्ष करते हुए, जबकि स्ट्राइक एंड पर तुषार कुल्लापकर द लेजेंडरी प्लेयर अगर देखा जाए तो हमारे परम मित्र राजेश जी सारंग, उनका भी तेजी से स्वागत है। काम धंधा छोड़कर बैंक ऑनलाइन काम कर कर यहाँ पर तशरीफ लाए, उनका वेलकम है वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट में। एक ओवर की समाप्ति के बाद 9 रन, दूसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए दिनेश नाखवा गेंदबाजी के लिए आते हुए। इस बार नो किस्म की गेंद हवा में खेलने की कोशिश और यहाँ पर नो +1 बायको गेली माहेरी, काम करी पीतांबरी, आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी। नो +1 2 रन, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रन। यस 11 1 11 रन। फ्रीड की गेंद मोहित डबरी के लिए, क्या फ्रीड की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा, पर इस बार दिनेश नाखवा की शानदार गेंदबाजी। एक्सपीरियंस इज गुड टीचर, आज अपने एक्सपीरियंस की शिदोरी इस वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग के लिए यहाँ पर दिखलाते हुए छापीचा रायडर आनंद घेताना या मॅचचा त्यांचं सुद्धा स्वागत आहे। फुल टॉस गेंद आव देखा ताव, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, आणि फलंदाज हिरव्या कलरचा टी शर्ट घालून आला। षटकार या स्पर्धेतील 55वा षटकार आपण पाहतोय। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद यहाँ पर, एक छक्का आने के बाद कमबैक करने वाली गेंद। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 17 रन स्कोर कार्ड पर, 17 रन स्कोर कार्ड पर 26 रनों की जरूरत है। सत्रह रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 50वां वाइट और एक्स्ट्रा के साथ 18 रन, 18 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, मोहित के लिए डाली हुई गेंद, पर इस बार डिक्लेयर एरिया में इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 19 रन। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव हमारे गुण लेखक नानू सर हमें बतलाते हुए 19 रन। और इस बार देखिए घुटना टेक तमाशा देख, फटा पोस्टर निकला हीरो, टांगा पलटी घोड़े फरार, गेंद जाएगी सीमा पार। षटकार इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25। जीतने के लिए अभी 18 रनों की जरूरत। फिर से एक बार फ्लिक किया है फील्डर, वहां पर गेंद उन्हें चकमा देती हुई, वन बाउंसी मारेगा के पार। तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आजा। चौकार, चौके की सहायता से स्कोर जा पहुंचा है 29, 29 रन, 14 रनों की जरूरत है। मोहित जबरी की कमाल की बल्लेबाजी आज इस प्रतियोगिता में। 2 ओवर की समाप्ति के तो जतेश सारंग गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक एंड पर तुषार कुल्लापकर। जरूर यहां पर अच्छी गेंद, पहली गेंद डॉट कराने में कामयाब। 43 रनों का पीछा करते हुए यहां पर मंदार पाव से पैविलियन के तरफ से यहां पर बतलाते हुए स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 29 रन, 29, 14 रनों की जरूरत है। और इस बार
थर्ड अंपायर को चैलेंज किया, रेफर किया है, बल्लेबाज आउट है या नहीं. थर्ड अंपायर रबाडा सर, लगेच या. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय दत्तात्रयजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करेन. मैदानावरती मॅच पाहत आहेत. वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेसाठी दत्ता म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद सर. फलंदाज बाद, OUT आउट. चला बॅटर लगेच पाठवा, तुम्हालाच उशीर होणार आहे. फलंदाजी करणारा संघ वीरा वॉटर स्पोर्ट्स. नवीन बॅटर प्रदीप चोपडा, हिसाब रोकडा. प्रदीपला आता जबाबदारी आहे, 14 धावेची गरज आहे. प्रदीप पेरेकर उर्फ चोपडा, प्रदीप पेरेकर उर्फ चोपडा, 14 धावेची गरज आहे. आधे आने वाली 16 गेंदे और 14 रनों की जरूरत है. थोड़ा सा इंटरटेनमेंट ये हो रहा है लाडू की तरफ से. आणि नक्कीच आपण पाहतोय वीरा सुद्धा इथे आली आहे. तिचा सुद्धा स्वागत आहे. वीरा वेलकम. मंदार पावशी यांची लकी कन्या पापा की परी इथं उपस्थित झाली आहे आणि उपस्थित झालेले एक धाव घेतली आहे. धावसंख्या एकीवर धावसंख्या 30, 13 धावेची गरज आहे. वेलकम वीरा, आपलं सुद्धा स्वागत आहे वॉटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून. गेंदबाजी के लिए जतेश सारंग फिर से एक बार. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज दीपक पेरेकर, प्रदीप पेरेकर. इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, फुसका बार. पुष्पराज हुंदिरे अच्छी फील्डिंग करते हुए पॉइंट की दिशा में थे, कोई गलती नहीं की. डॉट गेंद आती हुई. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर मयूरेश कोहली बताएंगे 30 रन. नानू भी बता रहे 30 रन. 2-2 ऐसी पहली टूर्नामेंट है जहां पर 2-2 ऑफलाइन स्कोरर बैठे हैं. पर इस बार गेंद लेग स्टंप के करीब से जाने वाली. ऑफिशियल अंपायर पर क्या दबाव है. अक्षय सर हमारी तरफ मुड़ते हुए वाइड करार कर दिया. प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था. अक्षी पहुंच गए थेरोंडा. एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर. 31 रन और यहाँ पर डॉट गेंद फिर से एक बार प्रदीप पेरेकर. इस प्रतियोगिता का 132वां डॉट आता हुआ. और की आखिरी गेंद, इस बार प्रदीप ने नाराज किया है, आगे भेजा और उन्होंने गलती की. आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 12 गेंदें 12 रनों की जरूरत है. बारा चेंडू 12 धावेंची गरज. चला स्पीडअप करा. और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज संघ मालक हुलेश नाखवा. 12 गेंदे 12 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड पर मोहित डबरी, एक आक्रामक खिलाड़ी. खौफ टूटा मगर हौसला भी जिंदा है. हम वो है जिनके सामने मुश्किल है, शर्मिंदा है और मुश्किल में डाल दिया हुलेश नाखवा ने. बड़ी विकेट. मोहित डबरी आउट होते हुए.
11 गेंदे 12 रनों की जरूरत। पहली गेंद पर शॉर्ट गेंद थी, उसके ऊपर पुल करने की कोशिश की, विकेट का पतन। उल्लेश नाकवा गेंदबाजी के लिए उन्होंने विश्वास दिखलाया। संघ मालक गाना था नाकवा बोटी न फिरवाल का, पर नाकवा डॉट चेंडू विकेट नाकवाल का, और पहली गेंद पर विकेट। पावर अप पवार, नितिन, चारों तरफ चौकन्ना नाम है इस खिलाड़ी का, अन्ना। नितिन अन्ना के ऊपर जिम्मेदारी। घोड़े का डॉक्टर जिन्हें कहा जाएगा, अन्ना बल्लेबाजी के लिए है, अन्ना के ऊपर पूरी जिम्मेदारी। नितिन पवार, पावर अप पवार। इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ फाइनल का मैच जहां पर नजर जा रही है, वहां पर प्यारे दर्शक नजर आते हुए। 11 गेंदे 11 रनों की जरूरत, 80 भी एक्स्ट्रा यहां पर रन प्राप्त होते हुए। फुल टॉस गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है मिड विकेट में, पर जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 10 गेंदे 10 रनों की आवश्यकता है। स्कोर जा पहुंचा है 26 कोटी को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी, हार्दिक पांड्या 33 रन स्कोर कार्ड पर। 10 गेंदे 10 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर प्रदीप पेरेकर। इस बार शॉर्ट गेंद, फिर से एक बार चकमा देते हुए। उल्लेश नाकवा गेंदबाजी करते हुए मैच हार्ड करने की कोशिश, और इस बार हवा में खेल दिया है। 3 तिगाड़ा काम बिगाड़ा। 3 खिलाड़ी लगान की तरह तू गे मी गे तू गे मी गे, और इस बार जीवन दान देते हुए। 8 गेंदे जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। नितिन, इस खिलाड़ी के ऊपर पूरी जिम्मेदारी, पावर दिखलानी है। मोहित आउट होने के बाद थोड़ी सी लड़खड़ाती भी पारी नजर आ रही है, पर अन्ना है मैदान पर। और इस बार अन्ना का स्ट्रोक लाजवाब, गेंद की हवा निकालने वाला ये स्ट्रोक, हर तरफ है पावर। नाम है नितिन पवार। छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 40 रन। 3 रनों की जरूरत, 3 रनों की आवश्यकता। मंदार पावशे, वीरा वाटर स्पोर्ट्स, फाइनल के लिए मात्र 3 रनों की जरूरत। वीरा यहां पर आ चुकी है, उनका भी स्वागत है। वीरा के चेहरे पे हंसी है, एक ट्रॉफी घर पे आने वाली है। अभी कौन सी आने वाली है वो तो समय बताएगा। पर इस बार लेग स्टंप के बाहर स्कोर जा तो पूछा है 2 रनों की आवश्यकता। 41 रन। वाटर स्पोर्ट्स प्रीमियर लीग सीजन फर्स्ट, वीरा वाटर स्पोर्ट्स या फिर नाकवा वाटर स्पोर्ट्स। और ये विजय स्ट्रोक, वीरा वाटर स्पोर्ट्स फाइनल जीतते हुए। और या मॅचचा मॅच आपण पाहतोय, ज्याने गोलंदाजी करत असताना कंजूसी गोलंदाजी केली, 3 विकेट प्राप्त केले, तोच गोलंदाज